उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव. चांगदेव महाराज अशा प्रकारे ज्ञानोबारांना त्या ठिकाणी लोटांगण घालतात. ज्ञानोबारांनी चांगदेव महाराजांसाठी चांगदेव 65 येईल. आणि मग ज्ञानोबारांच्या लक्षात आलं की हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये दुःख कोणालाही नको, सुख पाहिजे. मज लागे दुःख व्हावे ऐसा कोणी भावे ना जीवे, न वांछिता दुःख पावे येन संभवे स्वतंत्रता. दुःख कोणालाही नको, व्यापारी असो, शेतकरी असो, नोकरदार असो किंवा बेरोजगार असो, कोणालाही दुःख नको, सुख प्रत्येकाला पाहिजे. आणि हे ज्ञानोबारांनी जाणलं. मग सुख पाहिजे अर्थात त्यांना मुक्ती पाहिजे. मग मुक्तीचं कार्य हेच आहे, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. आणि हे ज्ञानोबारांच्या लक्षात आल्यानंतर ज्ञानोबारांनी हरिपाठ 27 अभंगाचा हा जो छोटासा म्हणायला आहे परंतु त्याचा अर्थ व्यापक आहे. आणि ज्ञानोबारांनी हरिपाठ नावाचा ग्रंथ लिहिल्यानंतर प्रत्येकाला कशाची गरज आहे तर ती आहे मुक्तीची गरज आहे. आणि मग मुक्ती कशाने मिळेल? अभंगाचं पहिलं ज्ञानोबाराय सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधिला. कोणी मुक्ती साधिला? तेने. कोणी? देवाचे द्वारी उभा क्षण भरी. आता मुक्ती एक प्रकारची नाही तर मुक्ती आहे 4 प्रकारची. मग जर देवाच्या दारामध्ये जर उभं राहिलं असताना जर 4 मुक्ती ज्ञानोबाराय सांगतात, लोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता अशी 4 प्रकारची मुक्ती आहे. त्याचा अर्थ तिथंच आहे महाराज. सलोकता म्हणजे देव ज्या लोकात आहे त्या लोकात जाणं त्याला सलोकता म्हणतात. समीपता देवाजवळ जाणं, स्वरूपता देवाचं रूप आपल्याला प्राप्त होणं आणि सायुज्यता म्हणजे आपणच देव होणं. विठ्ठल अहो ज्ञानोबाराय, जर तुम्ही म्हणता देवाच्या दारात उभं राहिल्यानंतर जर 4 मुक्ती प्राप्त होतात, परंतु जीव पहिलाच मुक्त आहे. कारण तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. जीव ब्रह्मणा परहा. जीव हा ब्रह्मरूप आहे आणि मग त्याला मुक्तीची गरज काय आहे? बरोबर आहे, जीव हा ब्रह्मरूप आहे खरा, परंतु त्याने काय केलेलं आहे? त्यानं नको त्याचा माझे माझे म्हणून छंद घेतलेला आहे आणि तो छंद घेतल्यामुळे तो बद्ध झालेला आहे. मुक्त होता परी पळे झाला बद्ध. जीव हा मुक्त आहे परंतु त्यांनी नको त्याचा छंद घेतला आणि तो जीव त्या ठिकाणी बद्ध झालेला आहे. म्हणून ज्ञानोबारांना सांगायचंय की जो मुक्त जीव बद्ध झालेला आहे त्याने काय करायचंय तर देवाच्या दारामध्ये उभं राहायचं. आणि देवाच्या दारामध्ये आल्यानंतर त्याला 4 प्रकारची मुक्ती त्या ठिकाणी प्राप्त होतात. परंतु काही लोक आम्हाला म्हणतात, महाराज आम्ही तुमचे कार्यक्रम ऐकतो, प्रवचन ऐकतो, कीर्तन ऐकतो, तुम्ही हे जुनच शास्त्र, वेदशास्त्र, हरिपाठ हे किती दिवस लोकांच्या पुढे मांडणार? काही नवीन काहीतरी समाजाला देणार की नाही? का हे सर्व तुम्ही जुनच सांगणार? त्यांचंही बरोबर आहे, परंतु
समाजाला नवीनाची अपेक्षा आहे. समाजाला जुनं काही नको आहे. मागच्या महिन्यातलं मासिक या महिन्यात चालत नाही. मागच्या पंधरवड्यातलं पाक्षिक या पंधरवड्यात चालत, मागचं साप्ताहिक या सप्ताहात चालत नाही. कालचं दैनिक आज चालत नाही. आजचा सकाळ संध्याकाळी चालत नाही. संध्या आहे का म्हणतात. प्रत्येकाला काहीतरी नवीन नवीन पाहिजे आणि हे तुम्ही जुनच कुठपर्यंत लोकांपुढे मांडणार. मग मला त्यांना म्हणायचंय, दुःख नावाची वस्तू जगामध्ये आजही जर शिल्लक आहे, मग या दुःख नावाच्या गोष्टीचं निवारण करण्यासाठी शास्त्र सुद्धा आजही सांगण्याची गरज आहे. विठ्ठल जर दुःख नावाची वस्तू समाजामध्ये जगामध्ये जर आज उपलब्ध नसती तर हे जुनं शास्त्र सांगायची गरज कोणालाही लागली नसती. म्हणून हे जुनं शास्त्र याच्याच करता सांगायचं आहे की दुःख प्रत्येकाला, इथं आलेला प्रत्येक जीव दुःखीच आहे. जो देखे वो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जोगी पैरा गी. ज्ञानोबा काय सांगतात, या लागी सुमन ज्ञानेश्वरी हरिपाठ इथं येणारा प्रत्येकाचं मन कसं पाहिजे. सुमन म्हणजे सुमनाचा अर्थ फुल होतो आहे महाराज, परंतु आपल्याला इथं सुमन अर्थ नाही घ्यायचा, फुल अर्थ नाही घ्यायचा. सुमन चांगलं मन, शुद्ध मन, चांगल्या मनाचा पाहिजे, अतिशय महत्वाचं. अनिंदक ज्ञानोबा सांगतात, ज्ञानेश्वरी आणि हरिपाठाचा अधिकारी तोच जो या लागी सुमनो आणि शुद्धमती, अनिंदको अनन्य गती, पैतया गोप्य प्रती, सावरिजे सुखे. विठ्ठल पहिल्या चरणात काय सांगतात ज्ञानोबा आहे, देवाचे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिया. तेने मुक्तिचारी साधिया. कोणी जो देवाच्या दारामध्ये क्षणभर उभा राहतो त्याने चारही मुक्ती प्राप्त करून घेतल्या असं ज्ञानोबा सांगतात. मग पहिला प्रश्न असा आहे, सध्याच्या युगामध्ये अति सुशिक्षित समजले जाणारे यांना देव मान्य नाही. अर्थात सर्वांनाच नाही असं नाही, परंतु त्यातले काही त्यांना देव मान्य नाही. मग ते म्हणतात देव असता तर दिसला असता. आपण किती त्यांना समजून सांगितलं, अहो देव आहे असं कसं तुम्ही म्हणता, मग देव असता तर दिसला असं ते त्या ठिकाणी त्यांचा तर्क लावतात. मग त्यांना आमचं म्हणणं आहे, मग जर तुम्ही देव जर नाही म्हणता तर जे जे आहे, जे जे दिसतंय ते ते आहे म्हणून सांगा, आणि जे नाही नाही ते नाही म्हणून सांगा. तर अनेक प्रकारची फुलं आहेत, या फुलांमध्ये सुद्धा सुगंध आहे. तो दिसतो का? तो दिसत नाही. तो कोणाला दिसतो? नाकाला दिसतो, म्हणजे तो आहे. आपण किती उदाहरणं द्या ते नाही म्हणतात. मग त्यांना एक उदाहरण आहे, मग जर तुम्ही देव मानत नाही मग तुम्हाला तुमचं मन आहे का? जर ज्या मनाला आपल्याला मन कोणामुळे मिळालेलं आहे तर ते आहे भगवान परमात्म्यामुळे. तू मन हे मीची करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाती. म्हणजे भगवान परमात्मा हा चराचरामध्ये भरलेला आहे, तरी पण त्याला ते नाही म्हणतात. मग शेवटचा प्रश्न त्यांना जर विचारला, मग तुम्ही आहात का नाही? मग म्हणतात आम्ही आहोत. मग कसं आम्ही आहोत म्हणतात? मग जर ज्या अर्थी आपण आहोत त्या अर्थी भगवान परमात्मा असायलाच पाहिजे. विठ्ठल देव आहे त्याला आपण मान्य केलं पाहिजे. दुसरं, देवाची द्वारी. ज्ञानोबा सांगतात द्वार. आता द्वार या शब्दाचा अर्थ आहे दरवाजा. देवाचे द्वारी. मग दार देवळाला असतं का देवाला असतं सांगा. मग ज्ञानोबा यांना तिथं
देवळाची द्वारी का म्हटली नाही? बरोबर आहे, दार हे देवळाला असतं. देवाची द्वारी, द्वार. समजा आपण एखादं घर बांधलं आणि घरामध्ये जर प्रवेश करायचा असेल तर तो कुठून करावा लागतो? दरवाजातून. दरवाजातून म्हणजे दारामध्ये प्रवेश करावा लागतो. तुकोबरांचं असंच अनेकप्रमाणे घरा तरी जावे दाराची सोयी, भिंती सवे घेऊन डोही पुढे. एखादा जर म्हटला मला घरात जायचंय परंतु मी दरवाजातून जाणार नाही, तुकोबराय म्हणतात मग तुझी काय गती होईल? द्वार या शब्दाचा अर्थ आहे भजन. द्वार म्हणजे साधन, आणि इथं ज्ञानोबराने अभंगात दार या शब्दाचा अर्थ भजन. भजनाने काय होईल? तुम्ही देवापर्यंत, भगवंतापर्यंत जाणार. म्हणजे ज्ञानोबरांना द्वार या शब्दाचा अर्थ या ठिकाणी भजन सांगायचं आहे. विठ्ठल